हाय गर्ल्स, मी परत तुमच्या भेटीला आली एका नवीन व्हिडिओसोबत, ज्यामध्ये मी शेअर करणार आहे हा सुंदर असा ग्लास फिनिश मेकअप लुक कसा अचीव करायचा, तेही मेकअप आर्टिस्ट न लावता घरच्या घरी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी एक्सप्लेन केलेला आहे। तुम्हाला जर का हा लुक आवडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दुसऱ्याच्या लग्नामध्ये अशा प्रकारे तयार व्हायचं की बाकीची लोक तर सोडा, स्वतः नवरीचा मेकअप करणारी मेकअप आर्टिस्टने विचारलं पाहिजे मेकअप कोणाकडनं केला म्हणून। ओके, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी सुरुवात करणार आहे स्किन प्रिपरेशननी। त्यामध्ये मी फेस वॉश ऑलरेडी केलेला आहे आणि टोनरही लावून घेतलेलं होतं। टोनर बेसिकली आपले पोर्स जे काही ओपन झालेले असतात ते कमी म्हणजे श्रिंक होण्यास मदत होते, त्यामुळे टोनर लावून घ्यायचं। स्पेशली मेकअप करण्याच्या आधी तर लावून घ्यायचं, कारण आपले ओपन पोर्सवरती जर आपण मेकअप केला तर तो इतका छान फ्लॉलेस वाटत नाही। सो टोनर मी लावून घेतलेला आहे। आता मी नेक्स्ट अप्लाय करणार आहे मॉइश्चरायझर। त्यासाठी मी इथे यूज करते आहे हे ऑरिजिन्सचं जेल मॉइश्चरायझर। ओके, दिसतंय ना, हे असं जेल फॉर्म मध्ये येतं। त्यानंतर मी यूज करणार आहे आय क्रीम ही वाली। आपला चेहरा मॉइश्चराइज करण्यासोबत सोबत अंडर आय मॉइश्चराइज करणं पण तितकंच गरजेचं आहे, कारण जर का तुमचे अंडर आय नीट हायड्रेटेड नसतील, मॉइश्चराइज नसतील, तर जे काही आपण कन्सिलर किंवा कलर करेक्टर लावणार आहे ते क्रीज होऊ शकतं। सो मेक शुअर की तुमचे अंडर आय जे आहेत ते छान हायड्रेटेड राहतील। त्यासाठी मी ते आय क्रीम लावून घेणार आहे आधी। आता मी यूज करणार आहे मेकअप मधली पहिली स्टेप, ती म्हणजे प्रायमर। यूज करते आहे ते टच इन सोलचं आहे पोर मिनिमाइजिंग प्रायमर। याचे मी आपले जर का ओपन पोर्स जरी 30 झोन वरती किंवा नाकावरती जरी असतील तरी प्रायमर हे सगळीकडे लावून घ्यायचं आहे। त्याच्याने एक पोर मिनिमाइजर होतच होतं, पण तुम्हाला एक छान कॅनव्हास पण मिळतो मेकअप करण्यासाठी। पूर्ण चेहरा तुमचा हा छान स्मूथ होतो, स्मूथ आउट करतं हे। त्यामुळं सगळीकडे डॅब डॅब करून लावून घ्यायचं आहे। मसाज करायची गरज नाही आहे आतमध्ये पर्यंत, कारण हा आपण आपल्या मेकअप मध्ये एक लेयर तयार करतो आहे। मेकअप आणि आपलं जे काही आपण स्किन केअर केलेलं असतं त्यामध्ये एक बेस काय म्हणू आपण, एक बॅरियर तयार करतं प्रायमर। असं लावताना पण तुमची स्किन असं स्मूथ झाल्यासारखं जाणवतं प्रायमर लावल्याने। ओके, त्यानंतर मी इथे यूज करणार आहे ही तुम्हाला म्हणजे हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर का ग्लोई बेस हवा असेल, ड्यूवी मेकअप लुक हवा असेल तर तुम्ही यूज करू शकता, आणि कुठलीही इल्युमिनेटिंग क्रीम यूज करू शकता तुम्ही। मी इथे यूज करते आहे ही होममेड। याच्याने मला खूप छान असा ग्लोई बेस मिळतो। ही क्रीम घरी कशी बनवायची यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही जर का बघितला नसेल तर तो माझ्या चॅनलवर आहे। तर नेक्स्ट स्टेप अप्लाय करण्याआधी मी हे थोडंसं छान स्किन मध्ये ऑब्झर्व होऊ देणार आहे। त्यासाठी 2 मिनिटं वाट बघायची आपल्याला। तोपर्यंत मी लिप बाम लावून घेते।
आता अशा प्रकारे या ठिकाणी आपली स्किन पूर्ण म्हणजे रेडी आहे मेकअप स्टार्ट करण्यासाठी. सगळ्यात आधी मी इथे यूज करणार आहे कलर करेक्टर. आता यानंतर व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देते मी, कारण माझ्या पोरांनी जास्त वेळ अलाउ नाही केलं मला बोलण्यासाठी. त्यामध्ये मी इथे यूज करणार आहे ऑरेंज कलर करेक्टर. सगळ्यात आधी तर मी अंडर आय करेक्ट करून अंडर आय कन्सील करून घेणार आहे आणि सोबत जिथे कुठे माझ्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन आहे तिथे मी हे ऑरेंज कलर करेक्टर लावून घेते. याऐवजी तुम्ही डार्क कलर कन्सिलरही वापरू शकता किंवा पीच कलर करेक्टरही वापरू शकता. डिपेंड तुमचं म्हणजे पिगमेंटेशन किती डार्क आहे त्यावरती आहे. तुम्ही आधी हे हाताने लावून घेऊन नंतर ब्रशनी किंवा ब्लेंडरनीही ब्लेंड करू शकता किंवा डायरेक्ट अशा एका ब्लेंडिंग ब्रशनेही तुम्ही अप्लाय करू शकता. थोडं लावून घ्यायचं आहे आणि जास्त पूर्ण ब्लेंड करून नाही टाकायचं आहे. थोडं ऑरेंजिश दिसलं पाहिजे. एकदमच ते पूर्ण ब्लेंड झालं आणि गायब झालं तर मग त्याचा काहीच यूज होणार नाही. ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं ते लावून घ्यायचं आहे. आयलिडवरती पण, जेणेकरून छान आपलं जे आयलिडवरती पण पिगमेंटेशन असतं तेही कवर होतं. त्याचबरोबर ओठांच्या बाजूला, नाकांच्या बाजूला, जिथे कुठे तुम्हाला डार्क स्पॉट किंवा पिगमेंटेशन असेल तिथे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर असा काहीतरी दिसतो चेहरा. आता मी इथे यूज करणार आहे एक माझे स्किन मॅचिंग कन्सिलर न्यूट्रलाइज करण्यासाठी. आधी हे माझं एक्झॅक्ट स्किन मॅचिंग कन्सिलर आहे. डायरेक्ट आपण लाईट कलर कन्सिलर नाही यूज करायचं आहे करेक्टरवरती. आधी तर आपल्याला न्यूट्रलाइज करून घ्यायचं आहे ते पिगमेंटेशन जो काही एरिया आहे तो, आणि त्यानंतर जर का तुम्हाला हायलाईट करायचं असेल तर तुम्ही लाईट कलर कन्सिलर यूज करू शकता. मी दाखवते अशा प्रकारे एका छोट्या ब्रशने अप्लाय करून घ्यायचं आहे आणि नंतर ते ब्लेंड करून घ्यायचं आहे छान. ब्लेंडिंगसाठी मी इथे यूज करते आहे ब्युटी ब्लेंडर, डॅम ब्युटी ब्लेंडर. तुम्ही ब्रशने पण करू शकता, कन्सिलर ब्लेंडिंग ब्रशने पण मला ब्युटी ब्लेंडरचं फिनिशिंग जास्त आवडतं, छान ब्लेंड होतं. आणि हो, ब्युटी ब्लेंडर हा ब्लेंडिंगसाठी डॅम असावा हे तर ऐकलेलं आहे, पण डॅमच असावा किंवा ओलाच ब्युटी ब्लेंडर वापरावा असं नाही आहे. म्हणजे तुम्ही कोरडाही वापरू शकता, पण त्याचं म्हणजे डिपेंड तुम्हाला कुठल्या ह्याचं जास्त म्हणजे फिनिशिंग आवडते. जर कोरडा वापरला, ओला जर का वापरला तर ते थोडंसं कमी कव्हरेज होतं ब्लेंडिंगनंतर, कारण प्रोडक्ट सोक करतं ब्युटी ब्लेंडर. त्याचऐवजी जर का तुम्ही कोरडा यूज केला तर तुम्हाला जास्त कव्हरेज मिळतं. पण फिनिशिंग मला पर्सनली नाही आवडत कोरड्या ब्युटी ब्लेंडरनी केलेली, त्यामुळं मी डॅम यूज करते. आता मी इथं यूज करणार आहे फाउंडेशन अनस्थेशियाचं 350 शी शेडमध्ये, जे की अगेन एक्झॅक्ट स्किन मॅचिंग आहे. त्यासाठी मी बॅक हँडवरती काढून घेणार आहे. डायरेक्टही तुम्ही करू शकता. आणि पहिलं तर ते डॉटमध्ये अप्लाय करून घेणार आहे सगळीकडे, आणि नंतर त्याच ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करून घ्यायचं आहे छान. जेव्हा कधी आपण फंक्शनसाठी किंवा लग्न समारंभासाठी तयार होतो तेव्हा म्हणजे शक्यतो अशी इल्युमिनेटिंग फाउंडेशन चूज करायचे, ज्यामध्ये थोडंसं म्हणजे शाईन ग्लो असतो. कारण आपण किती जरी का स्ट्रोक क्रीम यूज केली किंवा आपण ड्यूवी मॉइश्चरायझर, ड्यूवी प्रायमर यूज केलं आणि फाउंडेशन जर का आपलं एकदम मॅट फिनिशमध्ये असेल तर त्याचा इतकं म्हणजे स्ट्रोक क्रीम डझंट मीन की तुमच्या फाउंडेशनच्या वरती येऊन चमकेल. म्हणजे त्यासाठी फाउंडेशन पण तुम्हाला त्या टाईपचंच निवडायला लागेल. जर तुमचं पूर्ण बेस तुम्हाला छान ड्यूवी हवा असेल तर फाउंडेशन मॅट, आणि बाकी तुम्हाला बेस ड्यूवीसाठी तुम्ही किती जरी प्रायमर हे वगैरे यूज केलं तर त्याचा काहीच फायदा नाही. त्यामुळे हे जे फाउंडेशन आहे ते खूप छान म्हणजे ग्लो देतं, इल्युमिनेटिंग फाउंडेशन आहे. नाहीतरी तुम्ही असं करू शकता की जर का तुम्हाला म्हणजे मॅट फिनिश किंवा सिंपल फाउंडेशन जरी असेल तर त्यामध्ये तुम्ही स्ट्रोक क्रीम मिक्स करायची आहे, आधीही वापरायची आहे आणि फाउंडेशनमध्येही मिक्स करायची आहे. ही फाउंडेशन कन्सिस्टन्सी इतकी स्मूथ आणि लाईट वेट आहे आणि ब्लेंडिंग पण खूप म्हणजे इझिली होते, म्हणजे छान ब्लेंड होतं.
आणि कव्हरेज पण मीडियम आहे आणि बिल्डेबल आहे. म्हणजे जास्त जर का डार्क स्पॉट वगैरे असतील किंवा जास्त कव्हरेजची गरज असेल तर तुम्ही आणखीन एक लेअर लावू शकता फाउंडेशनचं. अशा प्रकारे मी हे ब्लेंड करून घेतलेलं आहे व्यवस्थित. त्यानंतर वापरायचं आहे लाईट कलर कन्सिलर हायलाइट करण्यासाठी. इथे मी यूज करते हे जॅकलिन हिल कॉस्मेटिक्सचं कन्सिलर मीडियम शेडमध्ये. जिथे कुठे तुम्हाला हायलाइट करायचं आहे तिथे हे लावून घ्यायचं आहे. हे मी लावते डोळ्याच्या खालती, इनर कॉर्नर, आउटर कॉर्नरच्या तिथे, नाकावरती, परत ओठांच्या बाजूला, कपाळांवरती आणि होनवटीवरती पण. हे जे का मी असं ओठांच्या बाजूला लावून घेते ते थोडंसं लिफ्टेड लुक हवा आहे म्हणून लावते. कन्सिलर लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते लावून झाल्याच्या नंतर लगेच ब्लेंड नाही करायचं. तुम्हाला जर का जास्त कव्हरेज हवं असेल तर एक 10-20 सेकंद वाट बघायची सेट होण्यासाठी आणि मग नंतर ब्लेंड करायचं. इथे मी यूज करते बेबी ब्युटी ब्लेंडर. अगेन डॅम ब्युटी ब्लेंडर आहे हा सुद्धा छोटूसा. असे छोट्या ठिकाणी जर का ब्लेंडिंग करायची असेल तर असे छोटे छोटे ब्युटी ब्लेंडर यूज करायचे. मोठ्या ब्लेंडरनेही करू शकता नंतर स्मूथ आउट, जसं की मी करते. आणि आता आपण करणार आहोत क्रीम कॉन्टोरिंग. त्यासाठी मी अगेन सेम पॅलेटमधनं कॉन्टोरिंग शेड घेते अशा कॉन्टोरिंग ब्रशवरती आणि ते जिथे कुठे आपल्याला शॅडोज क्रिएट करायचे आहे तिथे लावून घ्यायचं आहे आधी. जसं की कानाच्या तिथे एक लाईन येते, परत हुनवटीच्या तिथे डबल चिनच्या लपवण्यासाठी आणि कपाळावरती. बेसिकली शॅडोज जिथे कुठं क्रिएट करायचे आहेत नॅचरल शॅडोज तिथे लावून घ्यायचं आहे हे. कारण फाउंडेशन लावल्यामुळं पूर्ण चेहरा समान फ्लॅट झालेला असतो आपल्या नॅचरल शॅडोज पण गायब झालेले असतात. त्या परत तसा लुक देण्यासाठी कॉन्टोरिंग करतात, थोडंसं चेहऱ्याला डायमेन्शन येण्यासाठी. आणि हे मी ब्लेंड करून घेते आहे ब्युटी ब्लेंडरने. सेम ब्रशनेही करू शकता पण ब्युटी ब्लेंडरनी जास्त स्मूथ आउट वाटतं मला. आणि डबल चिनच्या तिथे नेहमी खालच्या बाजूला ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि आपण जिथं कानाच्या म्हणजे गालावरती लावतो, चिकबोनवरती लावतो ते वरच्या बाजूला करायचं आहे. आणि कपाळाचं पण अगेन अपवर्ड डायरेक्शनमध्ये. तुम्ही बघू शकता कॉन्टोरिंग केल्याच्या नंतर चेहऱ्याला एक वेगळाच लुक येतो. त्यानंतर मी करणार आहे नोज कॉन्टोरिंग. त्यासाठी असा एक छोटा ब्रशही येतो, म्हणजे सेम कॉन्टोरिंगमध्ये ब्रशमध्ये छोटी साईज येते, पण मी हा मोठा पण यूज करू शकता तुम्ही. नोज कॉन्टोरिंग तुम्हाला म्हणजे जितकं आवडतं तितकं शार्प कट करायचं आहे नोज. पण फरक किती छान दिसून येतोय कॉन्टोरिंग नंतर. आता मी इथं यूज करणार आहे क्रीम ब्लश. त्यासाठी मी इथं हा मॉर्फीचा क्रीम ब्लश यूज करते आहे. तुमच्याकडे जर का क्रीम ब्लश अवेलेबल नसेल किंवा जो कलर हवा आहे तुम्हाला तो नसेल तर तुम्ही त्या कलरमध्ये लिपस्टिकसुद्धा ॲज अ क्रीम ब्लश म्हणून यूज करू शकता. सेम काम करतं. आता मी हे ब्लेंड करून घेते आहे ब्रशच्या मदतीने. हाताने किंवा ब्युटी ब्लेंडरनेही ब्लेंड करून घेऊ शकता तुम्ही. हा एकदम नॅचरल कलर ब्लश आहे. डेली वेअरसाठी पण खूप छान आहे, म्हणजे एकदम लाईट वेट आणि नॅचरली ब्लश करतो की काय असं वाटतं चेहरा. तुम्ही एक गोष्ट इथे नोटीस केली असेल, आतापर्यंत आपण जे काही प्रोडक्ट वापरले ते सगळे क्रीम किंवा लिक्विड प्रोडक्ट वापरलेले आहेत. कारण जे काही क्रीम अँड लिक्विड प्रोडक्ट आपल्याला वापरायचे आहेत ते सगळे नेहमी पावडर सेटिंगच्या आधीच वापरायला हवे. आणि फायनली ते वापरून झाल्याच्या नंतर आपण हे सगळं सेट करणार आहोत पावडर सेटिंगने. सगळ्यात आधी तर मी अंडर आय कन्सिलर सेट करून घेते. त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नेहमी सेट करण्याआधी एकदा ब्लेंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मगच तिथे सेट करायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही अप्लाय करून खाली बघता तर तिथे क्रीज लाईनमध्ये तो प्रोडक्ट जाऊन बसतो आणि मग ते नंतर क्रीज लाईन दिसतात. सो मेक शुअर की तुम्ही पहिले ब्लेंड करणार आहात आणि वरती बघूनच ते सेट करून घ्यायचं आहे. मी दाखवते अशा प्रकारे. जिथे कुठे कन्सिलर यूज केले तिथे हे छान सेट करून घ्यायचं आहे सेटिंग पावडरने. आणि ब्लश आणि कॉन्टोरिंग सेट करण्यासाठी तुम्ही पावडर कॉन्टोर आणि पावडर ब्लश यूज करू शकता इन्स्टेड ऑफ सेटिंग पावडर. कारण ते खूपच जास्त प्रोडक्ट लेअर झाले तर मग ते पण नंतर छान नाही दिसत बेस. सो तिथे पावडर सेटिंग न करता पावडर ब्लश आणि पावडर कॉन्टोरिंग यूज केली तरी चालते. आता इथे एक मी ट्रिक सांगते आहे. तुमच्या जर का असं आयशॅडो पॅलेटमध्ये व्हाईट कलर म्हणजे फक्त व्हाईट आणि मॅट कलर आयशॅडो असेल तर तो आयशॅडो तुम्ही ॲज अ लाईट रिफ्लेक्टिंग सेटिंग पावडर म्हणून वापरू शकता, जे की खूप महाग मिळतात.
म्हणजे तुम्ही असाही त्याचा यूज करू शकता. ही एक सिक्रेट आहे, मी तुम्हाला सांगते. मी असं करते, तुम्ही बघू शकता थोडंसं ब्राईटनेस जास्त ब्रायटन दिसतात ते यूज केल्याच्या नंतर. पण हे डायरेक्ट नाही यूज करायचं आहे कन्सिलरवरती. कन्सिलर आधी सेट करून घ्यायचं आहे एक्झॅक्ट स्किन मॅचिंग सेटिंग पावडरने, आणि नंतर हे ॲडिशनल यूज करायचं आहे जस्ट थोडंसं जास्त चेहऱ्याखाली ब्राईटनेस आणण्यासाठी. हे स्पेशल ऑकेजनच्या वेळेस तुम्ही असं करू शकता, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर करू शकता, अदरवाईज स्किप करू शकता. त्यानंतर बेस हा छान सेट करून घ्यायचा आहे सेटिंग पावडरने, लॉंग लास्टिंग हवा असेल तर. सॉरी, सेटिंग पावडरने नाही, सेटिंग स्प्रेने. आणि ते छान सुकवून घ्यायचं आहे. छान सेटिंग स्प्रे मारताना व्यवस्थित मारून घ्यायचं आहे, खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही अगदी. आणि आता इथे माझं छान बेस तयार आहे, ज्यावरती आता तुम्ही रंगरेखोटी दुसऱ्या करू शकता. एकदा जर का आपला बेस छान व्यवस्थित झाला तर मेकअपला खूप छान लुक येतो. आता मी इथे यूज करते आहे हे हुलाचं पावडर ब्रॉन्झर, ज्याच्याने क्रीम कॉन्टोरिंग सेटही होईल आणि थोडासा अजून छान ब्रॉन्झी इफेक्ट येईल तो ॲड करण्यासाठी. हा जो छोटूसा ब्रश येतो ह्या बेनिफिट हुला ब्रॉन्झरसोबत, तो मला इतका जास्त युजफुल नाही वाटत, म्हणजे स्पेशली ब्रॉन्झर अप्लाय करण्यासाठी. का कुणास ठाऊक तो तसा ब्रश देतात. यापेक्षा जास्त छान नॅचरल लुक येतो जेव्हा तुम्ही एका छान मोठ्या फ्लफी ब्रशनी ब्रॉन्झर यूज करता. नोजला पण करून घ्यायचं आहे. आणि आता मी पावडर ब्लश यूज करणार आहे. अगेन हा जो ब्रश आहे तो हायलायटर ब्रश आहे. आय डोंट नो वाय की असा इतका मोठा हायलायटर ब्रश म्हणजे कशासाठी असावा, कारण तो मला ब्लशसाठी परफेक्ट वाटतो. एकदम फ्लफी पण आहे छान आणि साईज पण त्याची छान आहे. सो मी तो ब्लश अप्लाय करण्यासाठी यूज करते. आणि आता त्यानंतर आपण यूज करायचं आहे हायलायटर. आता हायलाइट कुठे आणि कसं लावायचं हे तर सगळ्यांनाच माहिती असेल, पण आता इथे मी याची एक टिप शेअर करणार आहे, जी की तुम्हाला जर का एकदम सटल ग्लो हवा असेल किंवा नॅचरल ग्लो हवा असेल, हायलायटरचा ग्लास फिनिश हवा असेल, तर अशा प्रकारे तुम्ही हायलायटर एकदा लावून बघा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. त्यासाठी मी इथे यूज करते आहे डॅम ब्युटी ब्लेंडर. त्याच्यावरती मी थोडासा सेटिंग स्प्रे करून घेतला होता, तो मिस झाला व्हिडिओमध्ये. आणि तो प्रेस केल्याच्या नंतर एक लाईन तयार होते, तिथे तो हायलायटर पिक करायचा आहे आणि डॅब डॅब करून तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान एकदम नॅचरल ड्यूवी लुक येतोय त्याच्याने. ब्रशनीही तुम्ही करू शकता, त्यावरती पण थोडंसं सेटिंग स्प्रे मारून केला तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. नॉर्मली आपण जसं अप्लाय करतो आणि अशा वेळी अप्लाय केल्याच्या नंतर. असं स्पेशल ऑकेजनला तेव्हा जेव्हा तुम्हाला कधी म्हणजे सेलिब्रिटी टाईप जर लुक हवा असेल, एकदम नॅचरल ग्लोवी ड्यूवी स्किन, तर तुम्ही ही ट्रिक ट्राय करून नक्की बघा. आणि हो, नो डाऊट हायलायटर हे छान क्वालिटीचं असायला पाहिजे, जसं की मी नेहमीच म्हणते. तुम्ही बघू शकता किती छान सटल ग्लो दिसतोय चेहऱ्यावरती. सेम वेनी मी दुसरीकडे अप्लाय करून घेते. आणि सेटिंग स्प्रे मारायचा म्हणजे अगदी पूर्ण त्याला ओला चिंब नाही करायचा. ब्युटी ब्लेंडर थोडंसं लांब पकडून हलका एकदा स्प्रे करून घ्यायचा आहे फक्त. काही जण असे असतात ज्यांना की हायलायटर म्हणजे अजिबातच आवडत नाही, ते टोटली स्किप करतात त्यांच्या मेकअपमध्ये. तर हे त्यांच्यासाठी पण आहे. तुम्ही अशा वेळी लावून बघितलं तर तुम्हाला फार काही असं हायलायटर लावलं असं जाणवत नाही, आणि तरीसुद्धा म्हणजे ग्लो विदिन असा छान म्हणजे तुम्हाला लुक मिळतो. तर जे लोक लेस हायलायटर प्रेफर करतात त्यांच्यासाठी तर नक्की ही ट्रिक काम करेल. आणि नाकावरती हायलायटर अप्लाय करताना पूर्ण अशी लाईन नाही लावायची आहे, म्हणजे पूर्ण नाकावरती नाही लावायचं आहे. एकदम नाकाच्या सेंड्यावरती एक डॉट द्यायचा आहे आणि जिथून नाक सुरू होतं तिथे एक डॉट द्यायचा आहे. दॅट्स इट. आणि अशा प्रकारे इथे हा फायनल बेस रेडी आहे, ज्यावरती आता तुम्ही बाकीचा मेकअप करू शकता. आय मेकअप म्हणा किंवा आयब्रोज, लिपस्टिक, लॅब. इथे मी यूज करते आहे ही आयब्रो पेन्सिल 2-in-1 BDB ब्रँडची आहे आय गेस. सगळ्यात आधी तर मी ते शेप देऊन घेते माझ्या आयब्रोचा नॅचरल शेप, आणि त्यानंतर जिथे कुठे म्हणजे गॅप असेल तिथं ते फिल करून घ्यायचं आहे. आयब्रो पेन्सिलचा कलर निवडताना कधीही ब्लॅक नाही निवडायचा. जरी तुमचे आयब्रोचे नॅचरल म्हणजे केसांचा कलर हा ब्लॅक जरी असला तरी आयब्रो पेन्सिलचा कलर ब्लॅक कधीच नाही निवडायचा, कारण ते खूप विचित्र दिसतं. त्यामुळं डार्क ब्राऊन किंवा ग्रे अशा कलरमध्येच जायचं.
आपल्याला वाटतं ते मिसमॅच आहे, पण लावल्याच्या नंतर ते खूप छान दिसतं आणि नॅचरल दिसतं. या ठिकाणी जर का मी ब्लॅक यूज केलं असतं तर ते एकदमच डार्क भूतासारखं वाटलं असतं. आयब्रो फिलिंगच्या नंतर असं स्पूली ब्रशनी कोम करायला विसरायचं नाही, त्याच्याने नॅचरल लुक येतो छान. आता वन साइडेड मी करून घेतलेली आहे. ऑफ कॅमेरा मी अदर साईड करून घेणार आहे आणि एका डोळ्याचा आय मेकअप पण मी करून घेतलेला होता. आता मी दाखवणार आहे सेम वेनी दुसऱ्या डोळ्यावरती कसं करायचा तो. त्यासाठी मी इथे यूज करते आहे ही अल्टा ब्युटीची न्यूड आय शॅडो पॅलेट आणि त्यातला एकदम लाईट पिंक कलर मी घेणार आहे ॲज अ ट्रान्झिशन. आजचा आय मेकअप म्हणजे एकदम म्हणजे कोणीही कितीही आळस जरी आला तरी करावा असा आहे. सोप्यातला सोपा जर का आय मेकअप असेल तर हा असणार तो. मी पूर्ण डोळ्यांवरती तो पिंक कलर अप्लाय करून घेतला आहे ॲज अ ट्रान्झिशन. त्यानंतर तुमच्या आवडीचा कुठलाही शिमर आय शॅडो पिक करायचा आहे बोटावर आणि तो लावून घ्यायचा आहे पूर्ण डोळ्याला. इथं मी यूज केला आहे हा टू फेसचा आय शॅडो पॅलेट आणि दॅट्स इट. एका मिनिटाच्या आतला जर आय मेकअप करायचा असेल तर हा बेस्ट असणार. पण हा जर का जाणवू द्यायचा नसेल आय मेकअप करताना लेझीपणा केला आहे तर त्यासाठी एक ॲडिशनल स्टेप मी सांगते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आउटफिटनुसार कुठलाही एक शिमर आय शॅडो चूज करायचा आहे आणि आयलायनर लावण्याऐवजी ॲज अ आयलायनर म्हणून तो कलर यूज करायचा आहे, जेणेकरून तुमचं आयलायनर लावायचेही कष्ट वाचतात आणि लुक पण छान येतो. अशा टाईपचा आय मेकअप तुम्ही कुठल्याही इंडियन ट्रेडिशनल लुकवरती करू शकता, कुठल्याही आउटफिटवर. फक्त कलर त्यानुसार चूज करायचे. ट्रस्ट मी खूप छान आणि उठून दिसतो. शिमर यूज केल्यामुळं ऑब्व्हियसली लाईटमध्ये वगैरे खूप छान त्याचा इफेक्ट येतो. आता मी इथे यूज करते हा छोटूसा आय ब्रश आणि त्याच्याने पिक करणार आहे हा मोरपंकी कलर, जो की माझ्या आउटफिटमध्ये कॉन्ट्रास्ट कलर आहे. आणि जसं मी दाखवते त्या प्रकारे फक्त आपल्याला ते आयलायनरसारखं लावून घ्यायचं आहे. हे आपण म्हणजे सिम्पली आयशॅडो यूज करतोय त्यामुळं 4-5 तास टिकू शकतं. पण जर का तुम्हाला लाँग लास्टिंग करायचं असेल तर आधी आयलायनर यूज करायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हा आयशॅडो शिमर आयशॅडो यूज करायचा आहे, जर का तुम्हाला खूप वेळासाठी हवा असेल तर. अदरवाईज हा जरी लावला तरी 4-5 तास आरामशीर राहतो असाच. नंतर थोडंसं फेडअप होतो, त्यामुळं तसं असेल तर तसं करू शकता तुम्ही. आणि आता इथं मी आयलॅशेस कर्ल करून घेते आणि विशेष म्हणजे आजचा जो आय मेकअप आहे तो विदाऊट लेन्स, विदाऊट लॅशेस असा हा आय लुक आहे, विदाऊट आयलायनर. त्यासाठी आयलॅश कर्ल करून घ्यायचे आहेत छान व्यवस्थित आणि कुठलाही व्हॉल्यूम ॲडिंग मस्काराचे 1-2 कोट करून लावायचे आहेत. छान वेळ घेऊन लावायचा आहे मस्कारा. ऑलरेडी आय लुकमध्ये खूप जास्त कामचुकारपणा केलेला आहे त्यामुळं, आणि लॅशेस पण यूज नाही करतो आहे, त्यामुळं आपले जे नॅचरल लॅश आहेत ते छान आपल्याला कोट करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर डोळे अजून मोठे दाखवण्यासाठी न्यूड आयलायनर वापरायचे आहे ॲज अ काजळ म्हणून. तुम्ही ब्लॅक काजळही वापरू शकता. ब्लॅक काजळनी पण छान लुक येतो. पण जर का डोळे ओपन अप आणि मोठे दाखवायचे असतील तर व्हाईट कलर किंवा कुठलाही न्यूड काजळ वापरायचा. डिपेंड करतं प्रत्येकांच्या चॉईसवरती. कोणाकोणाला ब्लॅक काजलच आवडतो अँड दॅट्स फाईन, तो पण छानच दिसतो. त्यानंतर इथे मी वापरलेली आहे ही गिव्ह कॉस्मेटिक्सची लिपस्टिक, ज्याचा की शेड नीट कॅप्चर नाही झालेला कॅमेरामध्ये. तुम्हाला जर का हवा असेल तर मला कॉमेंट करून विचारा, मी नक्की त्यावरती रिप्लाय करेन. त्याच्यासोबत मी यूज करते आहे ही मॉर्फीची लिप लायनर पेन्सिल. मिळत्या जुळत्या शेडमध्ये आहे. ॲक्च्युली लिप लायनर थोडंसं डार्क जरी असलं तरी चालतं, पण आय गेस ही थोडीशी लाईट झाली मला या लिपस्टिकसाठी, पण दॅट्स फाईन. ते मी आधी छान लिप लायनर लावून घेणार आहे. तुम्हाला जर का जास्त पावटी लुक हवा असेल तर थोडंसं लिप ओव्हरलाईनही करू शकता. तुमच्या नॅचरल लिपचा जो शेप आहे त्याच्या थोडंसं ओव्हरलाईन ड्रॉ करायचं आहे लिप लायनर आणि त्यानंतर लिपस्टिकने फिल करून घ्यायचं आहे. या लिपस्टिकचा रिव्ह्यू व्हिडिओ पण मी केलेला आहे, कारण मी फर्स्ट टाईम या ब्रँडची लिपस्टिक म्हणजे यूज केलेली आहे आणि खूप छान आहे. ट्रान्सफर प्रूफ आहे, लाईट वेट आणि एकदम स्मूथ टेक्स्चर आहे, मॅट फिनिश. सो मला तर खूप आवडली. एव्हरीडेसाठी पण खूप छान म्हणजे लिपस्टिक शेड आहे हा, तुम्ही बघू शकता एकदम. आणि इंडियन स्किन टोनला तर छान कॉम्प्लिमेंट करते आणि लॉंग लास्टिंग आहे विशेष म्हणजे. त्यानंतर मी ब्राउन हायलाईट करण्यासाठी जो आज हायलायटर यूज केला आहे त्यातला शेड घेतला आहे आणि त्या एका छोट्या ब्रशनी मी ते लावून घेते आहे. या अशाच छोट्या छोट्या स्टेप्स असतात मेकअपमध्ये, ज्याच्याने खूप मोठा फरक दिसून येतो. प्रोफेशनल लेवलचा आपला मेकअप वाटू शकतो.
घरच्या घरी केलं तरीसुद्धा. आपल्याला वाटतं मेकअप आर्टिस्ट जेव्हा मेकअप करतात तेव्हा खूप वेगळाच लूक येतो आणि सेम जरी प्रोडक्ट वापरले आणि आपण घरी मेकअप केला तर तो तसा वाटत नाही. तर त्याचं कारण हेच की ते टेक्निक्स पण त्यांच्या तशा असतात, त्यामुळं त्यांचा तसा मेकअप लूक येतो. तुम्ही बघू शकता मी इनर कॉर्नरच्या तिथं हायलायटर लावल्याच्या नंतर लगेचच किती डिफरन्स दिसतोय. डोळे छान ओपन अप वाटतायत. आणि हायलायटर इथं यूज करताना जे चेहऱ्यावर लावलेलं आहे तेच हायलायटर शेड वापरायचा. त्याच्यामुळं मिसमॅच वाटणार नाही. अशा स्टेप बाय स्टेप आणि टेक्निकसोबत जर का तुम्ही मेकअप केला तर तुम्हाला मेकअप आर्टिस्टची गरज भासणार नाही. घरच्या घरीसुद्धा तुम्ही प्रोफेशनल लेवलचा मेकअप करू शकता. मला माहिती आहे तो एक व्हिडिओ बघून जमणार नाही. त्यासाठीच तर मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे, जेणेकरून सोप्यातल्या सोप्या भाषेत मी प्रोफेशनल लेवलचा मेकअप कसा शिकायचा ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो फॉलो करायला विसरू नका. आणि इथं मी यूज केलेला आहे डार्क कलर लिप लायनर, जसं की तो आधीचा शेड लाईट होता. सो याच्याने लिप्स ज्या छान कॉन्टोर आणि मोर पावटी दिसत आहेत. सो तुम्ही काही चुकलं तर असं करू शकता नंतर मोडतोड. आणि हा ऑप्शनल ब्युटी स्पॉट. आणि पूर्ण साज शृंगारनंतर हा असा आहे आजचा फायनल लुक. हा जो व्हिडिओ आहे तो विदाऊट एनी फिल्टर आहे, जसा कॅप्चर केला तसा मी शेअर करते आहे. मला जर का लुक आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, ज्यांना की अपकमिंग सीझनमध्ये कुठल्याही लग्न समारंभासाठी किंवा कुठल्याही फंक्शनसाठी घरच्या घरी तयार होण्यास मदत होईल. मेकअप आर्टिस्टचे पैसे वाचतील आणि माझं चॅनल ग्रो व्हायला पण मदत होईल. सो प्लीज मेक शुअर यू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटू असेच एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.